ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार आहे. त्यानिमित्त तुम्ही मंडळींनी जी नियमितपणे दक्षिणा वगैरे पाठवतात, हं? अगर नियमित माझ्या संपर्कात असतात, अशा मंडळींची आज ओंकारेश्वरास शिवाभिषेक पूजा करण्यात आल्या. त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहो. तुमच्या काही इच्छा, मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या, अशी मी प्रार्थना केली आणि तुम्हाला विशेष म्हणजे चांगलं आरोग्य लाभावं. तर मंडळी, आज तुम्हाला सांगायचं आहे की आता गुरुपौर्णिमा आलेली आहे. जवळच आली आहे. 29 तारखेला आहे. त्याच्यामुळं काही आधीपासूनच मी जे का माझ्या संपर्कात असणारी, ज्याने का माझ्याकडून गुरुमंत्र घेतलाय, दीक्षा घेतली, अशा मंडळींसाठी मी एक सूचना देतोय. आता कुणी समजा नवीन समजा गुरुमंत्र वगैरे काही घ्यायचा असेल, त्यांनी हे ऐका थोडंसं कसं असतात आमचे नियम ते. तर ज्याने का याच्यापूर्वी कुणी बऱ्याच वर्षापूर्वी घेतली, कुणी 10 वर्ष झाली, काही मंडळींनी दीक्षा घेतलेली माझ्याकडे. त्याच्यानंतर अलीकडे पण घेतले आहेत, गेल्या वर्षी पण घेतलेले आहेत. तर यांना एक सांगायचं आहे की तुम्ही आता बरेच मंडळी आहेत की दीक्षा घेतल्यानंतर काय संपर्कात राहत नाहीत. काही मंडळी असे आहेत की घेतल्यानंतर त्यांनी संपर्कच ठेवला नाही माझ्याशी, म्हणजे केला नाही. समजा पुन्हा महाराज जिवंत आहे का, तुम्ही जिवंत आहेत, काही म्हणजे कसलंच काही नाही, कोण आहे नाही हे काही मला माहीत नाही. तर असा नेम नसतो की संपर्कात राहावं लागतं. नाही नियमितपणे दररोज नाही झालं तरी 4-8 दिवसाला, समजा सोमवारी अगर प्रदोष आहे, आता शिवरात्री, अशा काही निमित्त गाठून समजा आशीर्वाद म्हणा अथवा काहीतरी गुरुला संपर्क ठेवणे, गुरुला बोलणे, सांगणे, मेसेज करणे, काहीतरी असलं पाहिजे ना संपर्कात. तेव्हा आपलं हे जे नातं आहे ते टिकून राहील ना. कारण हे जी नातं होण्यासाठी तुम्हाला काय वाटलं गुरुमंत्र घेतला की संपलं काय, की तसं नसतं ते. गुरुमंत्र घेताना आम्ही ओंकारेश्वरास समजा शपथ घेतली म्हणतो आम्ही, की बाबा मी याच्या पाठीमागे जिवंत आहे तोपर्यंत राहील. अडचणी, कोणते काही अडचणी असतात त्याबद्दल मी मार्गदर्शन करेन, अशी शपथ असते. मग तुम्ही संपर्कातच नाही राहिल्यास मी काय करायचं सांगा? ठीक आहे, तुम्हाला संपर्कात नसेल राहायचं तर मला एक मेसेज छोटासा करा तुम्ही आणि म्हणावं की समजा मी दीक्षा घेतली पण आपल्याशी संपर्क ठेवू शकत नाही, अथवा मी तुमचा गुरुमंत्र करण्यास असमर्थ आहे, अथवा काही जे असेल ते काहीतरी निमित्त सांगा ना, इथून पुढे माझ्याने होत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, की आपला घटस्फोट झाला. म्हणजे दीक्षा देणं घेणं म्हणजे एक नातं जोडलेलं असतं, गुरु शिष्याचं नातं जोडलेलं असतं. आणि तुम्हाला माझ्याशी संपर्कात राहायचं नाही, मला तुमच्याशी राहायचं नसेल तर एक थोडक्यात आपला घटस्फोट म्हणायचा ना आपला. आपलं कांडव पडलं, तुम्ही तिकडं मी इकडं. आता काही काही पूर्वी घेतलेले तर काही जणांनी अशा खूप दीक्षा तर खूप जणांनी घेतली हो. प्रत्येक वर्षी 100-150 लोक घेतात माझ्याकडून. मग ती सगळेच संपर्कात राहतात असं नाहीये. नुसतं दीक्षापुरतं गुरु घेतला की ते गुरुमंत्र घेतला की संपलं त्यांचं, असं वाटतं त्यांना. असं नसतं ते. संपर्कात राहावं लागतं. तर काही जण केव्हा तरी केव्हा तरी करतात, पण ती काही काही वर्षभर केलेलं नाही काही जणांनी. मग ते मला कळत नाही की तुम्ही काय, कुठल्या अवस्थेत, काय अडचण आहे का नाही का, अगर चांगले आहेत का वगैरे, गुरुला तरी विचारावं, काहीतरी असावं ना. आणि ज्यांनी ते समजा घेतलेत पूर्वीच्या, तर 2-3 त्यांचे संपर्क तोडले. मी बी त्यानंतर काही विचार करत नाही. फक्त तुम्हाला समजा आपल्याला नाही संपर्कात राहायचं तर सांगा, म्हणजे मी तुम्हाला जी माझ्या यादीमध्ये जे नाव असतं ना, ते काढून टाकता येतं. तुम्ही स्पष्ट सांगायचं ना, आम्ही गुरुमंत्र घेतला पण आम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहता येत नाही, असं सांगायचं. म्हणजे आम्ही तुमचं नाव डिलीट करून टाकूया थोडक्यात.
म्हणजे कायमचं मेमरीतून पण काढून टाकूया आपण, असं सांगायचंय मला. आता जे नियमितपणे हं, समजा कधीतरी केव्हा तरी करतात त्यांनी फक्त आता एक काम करायचं, तुम्ही जिवंत आहेत का मी जिवंत हे कळावं दोघांनाही. यूट्यूबद्वारे सांगतो मी तुम्हाला की तुम्ही तुमची जन्मतारीख, तुमचा पासपोर्ट फोटो, काहीतरी अगर फोटो कसा तरी व्यवस्थित पाठवणे, म्हणजे मला कळेल तुम्ही आहेत म्हणून. हं? आणि जे नियमितपणे जे आहेत माझ्या संपर्कात आहेत, दररोज मॅसेज करणारे खूप आहेत. ज्यांनी दीक्षा सुद्धा घेतलेली नाही अशी मंडळी सुद्धा खूप आहे. त्यांनी दीक्षा माझा काही अर्थात ते संबंध नाही, काही नाही. त्यांनी गुरुमंत्र नाही की दीक्षा नाही, पण 10-10 वर्ष झाले त्यांनी सतत संपर्कात आहेत ते. हं? दीक्षा घेण्याचा काय अर्थ आहे? फक्त मी महाराज आहे आणि ते आपलं विचारतात काही बाई घरगुती अथवा सहज सकाळी ओम नमः शिवाय म्हणून पाठवणार दररोज नियमितपणे. त्यांचा अर्थार्थी आमचा असं काही संबंध नाही. तरीही मी बी त्यांना रिप्लाय देत असतो, मला जसं जमन तसं. हं? आणि ज्यांनी दीक्षा घेतलेली काही मंडळी आहेत की नियमितपणे मला मंत्र जपाचं समजा सकाळचा मी जी मंत्र पाठवतो त्याच्याबद्दल पाठवतात, अगर काही विचारतात, आहेत ना काही. सगळेच असे नाहीत तुमच्यासारखे सगळे. हं? तर एवढंच तुम्हाला सांगायचं की तुम्ही जर कधी-मधी करणारे असाल तर मला ते जन्मतारीख वगैरे म्हणजे तुम्ही आहेत असं मला कळेल. हं? म्हणजे मला पुढे काय करायचंय माहिती का? की तुम्हाला आता गुरुपौर्णिमे दिवशी समजा परत तुम्ही काय करायला पाहिजे, काय नाही, मंत्रजपाची पुनरावृत्ती काय करायची, आपल्याला ही माहिती द्यायची ना मला. त्याच्यामुळे मी आता गोळा करायला लागलोय. जे जे मला सांगतील, माहिती देतील की आम्ही आहे तुमच्या संपर्कात वगैरे काय जी माहिती ते मग मी त्यांची एक यादी तयार करतोय. आजपासूनच. आज सोमवार आहे ना, आजपासून चालू केलेली. तर यादीत तुमचं नाव असावं म्हणजे जेणेकरून मला तुम्हाला मेसेज करता येईल अथवा फोन काय काय जे होईल ते मला करता येईल. जे गुरुपौर्णिमेला आपल्याला काय करायचं ते सांगता येईल. म्हणून मला तुमच्याशी सांगायचंय की बाबा तुमची माहिती काय आहे ती पाठवा. हं? जे जुने आहेत त्यांनी पण म्हणजे मला तुम्हाला पण सांगता येईल. जे संपर्क करत नाहीत ना, त्यांना जर नसेल करायचं तसं मेसेज करा मला, की आम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही. तसं तुम्ही नुसतं दाखविलंय तसं कॉन्टॅक्टमध्ये राहत नाहीत हे जे दाखवून दिलंय, पण मला तसा पुरावा पाहिजे. कारण का मला तुमचं नाव खोडून टाकायचे. म्हणजे जे यादीला नाव असतं ना, ते खोडून टाकायचं. म्हणजे तुमचे जे पुन्हा मी कधीच सांगू शकत नाही, बोलणार नाही, काही नाही. आणि भविष्यात कधी जरी तुमची समस्या असली, काही विचारलं तर ते मी मला सांगता येईल, की हे आपल्या कट झालेलं नाव आहे हे. दीक्षा घेऊनही हे आता आपल्या संपर्कात नाही. आता आपला घटस्फोट झालाय असं समजणार. म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही. हं? आलं लक्षात? यासाठी मी ही एक सूचना आहे. आता मला वेळोवेळी तुम्हाला माहिती द्यायची. आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली. काय करायचंय, काय नाही, बऱ्याच माहिती द्यायची. पण आज एक सूचना म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. तर मंडळी याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.